आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू परमपूज्य मोरेदादा व आपल्या सर्वांच्या हृदयात असणारे सद्गुरू परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार मुजरा, सिद्धनाथाच्या चरणी त्रिवार मुजरा, जोगेश्वरीची मातेच्या चरणी त्रिवार मुजरा। आज आपण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आज सगळीकडे महाराष्ट्रात देशात पावसाळा व्यवस्थित पडावा ह्यासाठी अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण पर्जन्य याग, रुद्रयाग ह्या सेवा आपण घेत असतो। त्याचप्रमाणे आज मसवड गावामध्ये सुद्धा आज आपल्या दिंडोरीपर्यंत मार्गातून ज्या पावसासाठी गुरुमौलींच्या आदेशानुसार ज्या सेवा घ्यायला सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण ह्या सेवा राबवण्याचं काम करत आहोत। आणि ह्या सेवा आता आपण सगळीकडे राबवल्या, त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे। तसंच आपल्या सिद्धनाथ नगरीमध्ये, कालभैरवनाथांच्या ह्या नगरीमध्ये आज आपण पर्जन्य याग, रुद्रयाग आणि जोगेश्वरी विशेष यज्ञ याग हा आपण इथं घेणार आहे। तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। हा कुलदेवतेची सेवा पण इथं घडणार आहे। अशा पद्धतीनं इथल्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ सर्व सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणावरून भाविक सेवेकरी येणार आहे। सर्व केंद्रातले सेवेकऱ्यांनी तिथं उपस्थित राहून सेवा रुजू करावी। श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला इथं शुक्रवार 12 जुलै रोजी सकाळी 9 वाजता म्हणजे 8 वाजता भूपाळी आरती होईल, 9 वाजता रुद्रयाग सेवा होईल, 10 वाजता पर्जन्य याग आणि 10:30 वाजता महानैवेद्य आरती आणि 11 वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी याग यज्ञ होईल, 12:30 वाजता प्रसाद वाटप होईल। अशा पद्धतीने हा कार्यक्रमाचं शेड्यूल होईल। ह्या पद्धतीनं सगळ्या सेवेकऱ्यांनी याची नोंद घ्यावी। श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला ह्या सिद्धनाथ मंदिरामध्ये जिथं आरती होती त्या केंद्राच्या आपल्या प्रतिनिधी बोकरेताई यांच्याशी ज्यांना काय ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, कुणाला काय मदत करायची आहे, तिने बोकरेताईंशी संपर्क साधावा। श्री स्वामी समर्थ।